मस्त अशी अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारी मऊ लुसलुशीत आज आपण ओल्या नारळाच्या वडीची रेसिपी पाहणार आहोत. वडी पाहून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल, वडी किती छान मस्त अशी मऊसूत तयार झालेली आहे. रंगही छान आलेला आहे, टेक्स्चरही छान आलेलं आहे. आणि ही वडी बनवताना ना बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, आमची वडी बिघडते, अगदी जास्त ओलसर राहते किंवा खूप जास्त कडक होते. तर त्यासाठी ना व्हिडिओमध्ये नारळ कसा निवडायचा किंवा वडी बनवत असताना काय चूक आपल्याला टाळायच्या आहे ना अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर ना वडी बनवण्यासाठी काही पूर्वतयारी लागणार आहे. तर इथे मी माझ्याकडे हा वडीसाठीचा ट्रे आहे, त्यामध्ये मी बटर पेपर ठेवलेला आहे. तुम्ही अगदी साधं सिंपल ताटामध्ये जरी सेट केली ना तरीही चालणार आहे. फक्त आपल्याला काही पूर्वतयारी त्यासाठी करावी लागणार आहे. तर याला मी आतून छान असं तुपाने ग्रीस करून घेणार आहे आणि मस्त असे ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे. पिस्त्याचे काप छान बारीक कट करून घेतलेले आहे, तेच यावरतून टाकून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट टाकू शकता किंवा अगदी साधं सिंपल गुलाबाच्या ज्या पाकळ्या असतात ना त्या जरी टाकल्या ना तरी छान लागते. तर मी पिस्त्याचे काप आणि काही इथे केशरच्या काड्या घातलेल्या आहे. आपला ट्रे इथे रेडी झालेला आहे. म्हणजे मिश्रण शिजलं की लगेच ट्रेमध्ये सेट होण्यासाठी ठेवायला. त्यानंतर नारळ घेताना आपण काय चूक करतो, बऱ्याच जण खूप दिवसाचे जुने नारळ असतात ते आपण ह्या वडीसाठी वापरतो. तर तसं करायचं नाही. फ्रेश नारळ घ्यायचा, त्यामुळे वडीला टेक्स्चर आणि चवही छान येते. आणि बऱ्याचदा नारळाच्या आतील जे खोबरं असतं ना, काही वेळा खूप पातळ खोबरं येतं आणि काही खूप जाड येतं. तर घेताना ना असा जाड खोबरं जे असतं ना तसाच नारळ आपल्याला ह्या वडीसाठी घ्यायचा आहे. आता मी ते खोवून न घेता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही किसणीने किसून घेऊ शकता किंवा खोवून घेऊ शकता. त्यानंतर लगेचच आपल्याला आता वडी बनवायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी 2 चमचे साजूक तूप आपल्याला टाकायचं. तुपाचं प्रमाण कमी जास्त झालं तरीही चालणार आहे. त्यानंतर ह्या तुपावरती ना आपल्याला हा ओला खोबऱ्याचा जो चव आहे ना छान असं परतवून घ्यायचं आहे. हलकंसं यातला जो ओलेपणाचा किंवा कच्चेपणाचा वास जात नाही ना तोपर्यंत कमी गॅसवरती आपल्याला छान असं हे खोबरं परतवत राहायचं आहे. ही वडी जास्त दिवस टिकावी ना याकरता ज्या ज्या टिप मी इथे देत आहे ना अगदी तुम्ही सेम तशाच फॉलो करा. कधीच तुमची वडी फसणार नाही किंवा बिघडणार नाही. तर हे पहा, कमी गॅसवरतीच इथे अगदी नारळाला त्यातलं जे ओलेपणा आहे ना हा बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आता त्यानंतर इथे मी अगदी पाव कप आपल्याला दूध घालायचं आहे. दुधामध्ये ना हे काही मिनिटं छान असं शिजवून घेणार आहोत आणि शिजल्यानंतर पुन्हा एकदा आपण यामध्ये बाकीचे राहिलेले जिन्नस टाकून घेणार आहोत. जास्त काही टाकायची गरज नाही. फक्त दुधाचं जे प्रमाण आहे ना ते आपल्याला कमी ठेवायचं आहे, कारण नारळामध्ये सुद्धा ऑलरेडी दूध असतं आणि दुधाचं प्रमाण जास्त झालं ना तर आपली जी वडी आहे ना खूप जास्त ओलसर होते. त्यामुळे अगदी इथे पाव कप किंवा पाव वाटी दूध अगदी पुरेसं होतं. त्यानंतर साखर किती घ्यायची आहे, आता मी सुरुवातीला ना जे ओलं नारळ आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं ना त्याचा जो चव आहे ना तो मोजून घेतलेला होता. ज्या वाटीने मी साखर घातली ना त्याच वाटीने बरोबर मोजून घेतलेलं होतं, कारण परफेक्ट अंदाज यावा आणि साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ नये याकरता 2 वाटी इथे मी जे ओल्या नारळाचा चव आहे तो मोजून घेतलेला होता. त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला साखर घालायची आहे. अजून थोडंसं गोड हवं असेल ना तर थोडंसं तुम्ही इथे पाव वाटी अजून वाढवू शकता. 1 वाटी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. ना जास्त गोड होते आणि ना जास्त कमी गोड होते, अगदी परफेक्ट अशी वडी तयार होते. किंवा तुम्हाला ह्या साखरेऐवजी गूळ वापरायचा तर गूळ वापरला तरीही चालणार आहे. आणि अगदी माव्याची टेस्ट यावी ना याकरता मी 2 चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे. किंवा तुम्ही इथे मावा किंवा खवा सुद्धा वापरू शकता. त्यामुळे अगदी जशी आपण मार्केटमधून किंवा हलवाईच्या दुकानामधून जशी मिठाई आणतो ना अगदी सेम त्या चवीची आपली सुद्धा ही ओल्या नारळाची वडी किंवा मिठाई आपली इथे तयार होणार आहे. आणि अगदी शेवट आपल्याला यामध्ये पाव चमचा मस्त अशी वेलची जायफळाची पूड घालायची आहे. म्हणजे वडीमध्ये त्याचा फ्लेवर अगदी छान येतो आणि खाताना सुद्धा छान लागते. सगळे जिन्नस मिक्स करायचे आहे. आता परतवत असताना सतत आपल्याला मिक्स करायचं आहे अगदी तळापासून. आणि हे मिश्रण ना जास्त कोरडं करायचं आहे आणि ना जास्त ओलसर ठेवायचं आहे. मिश्रण कसं चेक करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतेच. आता हे पहा, बऱ्यापैकी सुरुवातीचं जे मिश्रण आणि आताच्या मिश्रणामध्ये हलकासा रंग सुद्धा चेंज झालेला आहे आणि मिश्रण आता बरोबर कढई सोडायला सुद्धा लागलेलं आहे. त्या स्टेजला समजायचं आपले जे मिश्रण आहे हे आता शिजत आलेलं आहे. आणि घेताना ना शक्यतो अशी नॉनस्टिक कढईच वापरा. ॲल्युमिनियमची किंवा स्टीलची कढई वापरू नका, त्याला हे मिश्रण जास्त चिकटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे घेताना नॉनस्टिक आपल्याला कढाईच घ्यायची आहे. तर हे पहा, बऱ्यापैकी मिश्रण आणि कढाई पूर्णपणे सोडलेली आहे. म्हणजे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आणि आपण जो ट्रे सुरुवातीला तयार करून ठेवलेला होता ना त्यामध्ये आपण आता हे मिश्रण टाकून घेऊया. म्हणूनच आपल्याला ही पूर्वतयारी अगोदरच करून ठेवायची आहे. म्हणजे हे गरम गरम मिश्रण आपल्याला पटापट ह्या ट्रेमध्ये
आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि पटापट आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. पूर्णपणे थंड झालं ना तर वडी व्यवस्थित सेट होत नाही. ही तुम्ही एखाद्या ताटामध्ये ताटाला तूप वगैरे लावून सुद्धा बनवू शकता. माझ्याकडे हा ट्रे होता त्यामुळे मी ह्या ट्रेमध्ये ठेवलेला आहे. आता हा ट्रे जो आहे ना हा पूर्णपणे थंड करून घेऊया. रूम टेम्परेचरला किंवा फ्रीजमध्ये अर्धा तास जरी ठेवला ना तरीही चालणार आहे. आणि त्यानंतर आपण याच्या वड्या कट करणार आहोत. इतकी सोपी प्रोसेस आहे, फक्त प्रमाण आपल्याला चुकवायचं नाही. आता हे अर्ध्या तासानंतर तुम्हाला इथे दाखवते. वडी अगदी छान व्यवस्थित सेट झालेली आहे आणि बटर पेपर घातल्यामुळे ना हे काढायला किंवा डिमोल्ड करायला अगदी सोपी जात आहे. आता पलटवून घेऊया आणि वरचा जो पेपर आहे हा काढून टाकूया. वडी बनवणं खूप सोपं आहे. फक्त काही जिन्नसांचं आपल्याला व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे आणि काही चुका आपल्याला इथे टाळायचं आहे. जसे की आपल्याला जे मिश्रण आहे हे जास्त ओव्हर कुक करायचं नाही, म्हणजे जास्त शिजवायचं नाही. जास्त जर शिजलं गेलं ना तर वड्या कडक होतात आणि खूप कमी म्हणजे आपल्याला अगदी त्यात ओलसरपणा जास्त राहिला तर वड्या अगदी मऊसूत तर होतातच, परंतु त्याला पाणी सुटतं. त्यामुळे मिश्रण परफेक्ट शिजणं फार गरजेचं आहे. आता कट करत आहे ना त्यावरून तुम्हाला समजत असेल वड्या अगदी जशी आपल्याला हलवाईच्या दुकानामध्ये मिठाई मिळते ना अगदी सेम तशीच आपली रवाळ, दाणेदार आणि मस्त ओल्या नारळाची वडी या ठिकाणी तयार झालेली आहे. ही तुम्ही जर कधी पाहुण्यांच्या घरी जाणार असेल तर त्यांना द्यायला सुद्धा सोयीस्कर आहे. घरात बनवलेली आहे आणि अगदी 15 ते महिनाभर टिकणारी आहे. परंतु खरं सांगायचं ना ही 15 ते महिनाभर अजिबात टिकत नाही. माझ्या घरी मी ही बनवली ना एका दिवसात फस्त झालेली आहे. इतकी छान लागते. तर ह्या रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेला ही अशी ओल्या नारळाची वडी तुम्ही मी सांगितलेल्याप्रमाणे नक्की ट्राय करून पहा. सांगितलेल्या ज्या टिप्स आहे त्या फॉलो करा. तुमची वडी कधीच बिघडणार नाही, परफेक्ट माझ्यासारखी होणार आहे. या वडी पुढे ना जेव्हा तुम्ही हलवाईच्या दुकानातून कुठलीही मिठाई आणणार असाल ना ती पूर्णपणे फेल आहे. आता यावरती अजून मी थोडंसं अखीव रेखीव दिसण्यासाठी यावरतून थोडंसं केशरचं जे दूध आहे ना ते लावणार आहे, त्यामुळे अजूनच छान दिसणार आहे. हे लावणं पूर्णपणे पर्याय आहे, परंतु छान दिसावी याकरता मी लावत आहे. मस्त आपली ही ओल्या नारळाची वडी तयार झालेली आहे. तर कशी वाटली ही आजची ही रेसिपी? आणि रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर ही रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही वडी तोडून दाखवते, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल. ना जास्त कडक झाली, ना जास्त कोरडी झाली आणि ना जास्त ओलसर झालेली आहे. परफेक्ट ही वडी आपली इथे तयार झालेली आहे. तर ह्या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कळवायला अजिबात विसरू नका. ही रेसिपी तुम्हाला आवडली आहे याची तर मला पूर्णपणे खात्री आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत.